आमच्या इंजिनियर साहेबांचं काम चालू झालेलं आहे चेकिंगचं. हे बघा तिकडे नट वगैरे, हो नट वगैरे खोलून आता मध्येच बघावं लागेल काय प्रॉब्लेम झाला आहे काही नाही. तर हे बघू शकता मित्रांनो, आता जस्ट आता ऊन पडलेलं आहे आणि प्रेशर बाकी ते वाढलेलं आहे, मग एकदम बारीक. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू कृष्णा पॉवर ब्लॉग्स. तर मित्रांनो, आज आम्ही चाललेलो एक सोलर पंप रिपेअर करण्यासाठी. जवळपास 6-7 महिने झाले ते अगोदर आम्ही तो पंप इन्स्टॉल केलेला होता बोरवेलचा, इकोझन कंपनीचा. तर तो रिपेअर करण्यासाठी चाललेलो आहे. काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे वाटतं त्याला, मोटर पाणी नाही मारत आहे आणि चालू पण नाही होते. तर चला जाऊया, बघूया काय प्रॉब्लेम आहे काय नाही. जवळपास इथून 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावरती त्या शेतकऱ्यांचा फोन आला तसा सकाळी सर पाणी भरायचं चालू आहे. कारण की आता पावसाळे दिवस आहे, पाऊस पडा ना, सोयाबीन लावली आहे, त्यालाच पाणी भरायचं आहे. तर चालू आहे ना, त्याच्यामुळे आता चला जाऊया, बघूया काय प्रॉब्लेम आहे काही नाही आणि देऊया चालू करून. तर बघू शकता आता गणीवाईंनी चाललेलो आहे, खूप दिवसातून चाललो आहे. आता सोलरचं काम एवढ्याच बंद होतं आमचंवालं, पण आज चाललो आहे रिपेअरिंगला. चला बघूया काय प्रॉब्लेम काही नाही, देऊया रिपेअर करून. चला तर फायनली मित्रांनो, जस्ट आता आपण लोकेशनवरती पोहोचलेलो आहे. इथं जवळपास ते सोलर आहे आता 3 HP. हे बघू शकता आमचे गणीबाई शेतकरी आता चाललेले आहे पुढं. जस्ट आता इथं जवळच आहे पंप. चला जाऊया पंपाजवळ, बघूया काय प्रॉब्लेम आहे काही नाही, देऊया चालू करून मस्तपैकी. चला लेट्स गो. तर आता फायनल आम्ही आता त्यांच्या शेतामध्ये पोहोचलेलो आहे. जस्ट आता त्या साईडला सोलर पंप आहे. आमचे गणीबाई आता चालले पुढं, इंजिनियर सोलर पंपाचे. त्यांना सोलर पंपामधलं संपूर्ण ज्ञान आहे. कोणता प्रॉब्लेम असो ते एकाच झटक्यात सॉल्व्ह करून देतात, काही विषय नाही. हे बघू शकता जवळपास 7-8-10 महिने झालेले आहे. तात्या बहिणी आम्ही दोघांनी हा पंप इन्स्टॉल केला होता. अजून बघू शकता त्याची कंडिशन एकदम खतरनाक मध्ये. 3 HP पंप बघू शकता. गट्टू वगैरे एकदम प्रॉपर आहे, काही विषय नाही. कंट्रोलर इकडं पावसामुळे इकडं बसून दिलेलं आहे. हे बघा इथं जस्ट आता बोरवेल ह्याच्यामध्ये सोडलेली आहे जवळपास 150-200 फुटावरती. चला बघूया आता काय प्रॉब्लेम आहे, त्यानंतर देऊया चालू करून. चला एकदा प्रॉब्लेम बघूया, त्यानंतर बघूया चॅमेला. आमच्या इंजिनियर साहेबांचं काम चालू झालेलं आहे चेकिंगचं. हे बघा तिकडे नट वगैरे, हो नट वगैरे खोलून आता मध्येच बघावं लागेल काय प्रॉब्लेम झाला आहे काही नाही. आता सर्व स्क्रू खोलून घ्यायचे आणि आतमध्येच प्रॉब्लेम पडला आता काय काही नाही. हे बघा जॉईंट वगैरे बघा. जवळपास 7-8 महिने झालेले पंपाला. अजून पंपाची कंडिशन तुम्ही बघू शकता, एकदम खतरनाक म्हणजे काही विषय नाही बघा. तर फायनली मित्रांनो, आम्ही कंट्रोल वगैरे खोलला आहे, त्याच्यात चेक केलं आहे, आतमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. किंवा नट वगैरे अजून खालीच आहे. मोटरीचा प्रॉब्लेम आहे, मोटर ड्रायरन होते. आता वरती ओढून बघावं लागेल काय नाही, शॉफ्ट गेलाय का काय वगैरे सगळं काही बघावं लागेल. आता जवळपास आम्ही निम्मी वडलेली वर, हे बघू शकता. आणि निम्म्यातच आमचा थोडा गोटा झालेला आहे कारण की नाही जवळपास 2 भाकरी खाऊन येलो होतो यायतली, आता अर्धी ती जिरली. आता एवढी पूर्ण वाढता आता राहील तेवढी 1.5 भाकर ती जिरून जाणार आहे. चला बघूया आता काय प्रॉब्लेम आहे काही नाही. आता आम्ही टपक्या दिवशी मोटर वरती ओढून घेतो, त्यानंतर बघूया काय प्रॉब्लेम आहे काही नाही. चला तर फायनली मित्रांनो, आता आमचा जो सोलर पंप आहे तो चालू झालेला आहे. जवळपास 250 फुटावरती मोटर आता घेतलेली आहे. 300 फुटाला होती, थोडीशी वरती ओढलेली आहे आणि खाली मुळ्या गाळ्या असल्यामुळे मोटर त्याच्यामध्ये होती वाटतं, थोडीशी वरती ओढल्यामुळे थोडी मोकळी झालेली आहे. चला आता प्रेशर बघूया किती मारला आहे काय. त्याच्यात एक आता टेस्टिंग लागून गेलेलं आहे. इथे बघा इथपर्यंत होती मोटर, खाली इथपर्यंत ओढलेली आहे वर. हे बघा प्रेशर आता ऊन वगैरे गेलेलं आहे, पण तरी पाणी प्रेशर चांगला मारलेला आहे. ऊन पडलं का अजून पाणी प्रेशर मारेल. हे बघा पाणी प्रेशर
सगळीकडे आता ऊन नाही, एकदम ढगाळ वातावरण झालेलं आहे, तरी पण पाणी मारलेलं आहे, काही विषय नाही. वायरिंगचा वगैरे काही प्रॉब्लेम नव्हता. जर तुमचं बी सोलर असेल तर ते 2-4 महिन्यातून खाली वर ओढत जा. म्हणजे काही वेळेस मुळ्या गाळ्या राहतात, त्या हेडला पॅक करून टाकतात, किंवा खारं पाणी राहतं ते हेडला पॅक करून टाकतात. त्याच्यामुळं थोडंसं वरती ओढून थोडीशी खालीवर केली का थोडीशी मोटर ढिल्ली होऊन जाते. हे बघा आता इकडं झालेले आहे. आता पाणी वगैरे मारलेलं आहे, पण ऊन कमी असल्यामुळं पाणीपेक्षा थोडा कमी आहे. चला आता आम्ही वायरी वगैरे सगळं क्लिअर करून देतो. आणि काही वेळेस पाणी जर कमी चालत असेल तेव्हा हे जॉईंट उलटे पालटे करून द्यावा लागत, बघू शकता. चला आता जवळपास मोठींना पाणी तर मारलेलं आहे, आणि त्यांनी लगेच वावराला लावून दिलेलं आहे. आता फक्त आता ऊन पडलं का बघावं लागेल पाणी प्रेशर अजून वाढतो की नाही. चला हे बघा इकडं सोलर पंप. तर आमची इंजिनियर शेतकरी बांधवांना माहिती देत त्यांनी कशाने काय होतं काय वगैरे. हे बघा काही विषय नाही. गणेश कडाळे, त्यांना सोलरमधलं संपूर्ण काही माहिती आहे. उन्हाची वाट पाहत त्यांनी वर खाली आलेलं आहे ऊन आज जवळपास. बघूया आता ऊन पडला प्रेशर वाढतो की नाही. चला तर हे बघू शकता मित्रांनो, आता जस्ट आता ऊन पडलेलं आहे आणि प्रेशर बघा किती वाढलेलं आहे. मग एकदम बारीक चालू होता, आणि आता पाणी प्रेशर बघा चांगल्यापैकी पाणी प्रेशर मारलेलं आहे. अशी ऊन नव्हतं त्याच्यामुळं पाणी प्रेशर कमी होतं. आता जस्ट ऊन पडल्यामुळं पाणी प्रेशर वाढलेलं आहे मस्तपैकी बघू शकता. चला आता यांचा प्रॉब्लेम तर सॉल्व झालेला आहे, काही विषय नाही. खाली मुळ्यांमध्ये अटकेल होती वाटतं मोटर, वरती उडून सॉल्व झालेला आहे. पाणी प्रेशर पण चांगलं मारलेलं आहे, काही विषय नाही. चला आता बाकीचं जे काम राहिलेलं आहे ते करून घेऊया आता. हां किती अंतर थाळीपासून किती अंतर असेल तरी 50-1 फूट राहून दे मग याच्यावर ताण होता. हां चला आता 50-1 फूट ओढलेले, कारण की त्याच्या क्षमतापेक्षा जास्त खाली सोडल्यावरती पण प्रॉब्लेम होतो काही वेळेस. थोडीशी वरती ओढलेली आणि ह्याच पोझिशनमध्ये आता पॅक करून द्यावं लागेल. चला तर आता फायनली आता आम्ही जो सोलर पंप येतो आता रिपेअरिंग करून दिलेला आहे, चालू करून दिलेला आहे. जस्ट आता दुसरीकडे निघायचं आहे आम्हाला. त्या अगोदर गणीबाई सांगतील काय प्रॉब्लेम होता काही नाही. गणीबाई प्रॉब्लेम असा होता का मोटर जास्त 300 फुटावरती खोल होती, प्लस ते जास्त दिवस झाल्यामुळं मुळ्या जाळ्यांमध्ये पॅक झाली होती, त्याच्यामुळे ती सारखी डायरन होत होती. तर मग शेतकऱ्याला आम्ही सल्ला देऊन ती मोटर 50 फूट वरती घेतली, पाण्यामध्ये घेतली, आणि मग चालू करून बघितली तर प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व झाला आहे. पाणी चालू झालं आहे, डायरन पण होत नाही आहे. तर जास्तीत जास्त डायरन होत असेल तर मुळ्या जाळ्यांचा प्रॉब्लेम किंवा व्होल्टेज कमी पडतं आहे, या गोष्टी होऊ शकतात डायरनमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घ्या या 2-4 ज्या गोष्टी त्या थोडीशी काळजी काट्याने लक्ष राहू द्या त्याच्याकडे, म्हणजे मोटरीला काही प्रॉब्लेम येणार नाही त्यासाठी. चला आता इथला फक्त प्रॉब्लेम झाला आहे सवाल. आता यानंतर इथं वडंगलेला अजून एक प्रॉब्लेम आहे, आता तिथं जाणार आहे, तिथला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून मग जाणार आहे आपण.